नमस्कार. आपल्याकडे प्रॅक्टिसमध्ये दररोज कानाचे काही पेशंट्स येतात ज्यांना नेहमी वारंवार कानाचे काही ना काही त्रास होत राहतो. अशांसाठी आपण काही सूचना बघूया ज्याच्याने वारंवार होणारा कानाचा त्रास हा टाळता येईल. जसं की कानात पाणी न जाऊ देणं, आंघोळ करताना कानात व्हॅसलीन व कापसाचा बोळा ठेवावे, कानात मळ असल्यास कान इयरबडने साफ करणे टाळावे, त्याच्याने मळ अजून आतमध्ये जातो व पडद्यावर जाऊन चिटक. कानातून पू पाणी येत असेल तरच कान इयरबडने साफ करणे व कोरडा ठेवणे. त्यानंतर दिलेले औषध ड्रॉप हे कानात सोडायचे. दिलेले औषध ड्रॉप्स कानात सोडून एक अर्धा तास कान वरती करून झोपून राहायचे, ज्याच्याने ते औषध कानात पूर्णपणे जिरण्यास व्यवस्थित मदत होईल. कानात चावी, नख, पेन, पेन्सिल किंवा काडी टाकू नये. ही सवय आपल्याला बऱ्यापैकी घातक ठरू शकते. याच्याने आपल्याला कानाचे विविध आजार जसे की ओटायटिस एक्सटर्ना, ओटायटिस मीडिया किंवा कानाच्या कर्णपटल व इयर ड्रमला इंजुरी होऊ शकते. दुसरं, जास्त आवाजात काम करत असल्यास किंवा पोहताना कानातले प्लग वापरावे. याच्याने कानात पाणी जाणार नाही व फंगस इन्फेक्शन किंवा ओटोमायकोसिस होण्याची शक्यता कमी होईल. कान कोरडा व स्वच्छ ठेवणे. इयरबडने वरच्या वर पुसत राहणे. जर कान ओला असत राहत असेल किंवा पू येत असेल तर कानात पाणी जाऊ न देणे. विशेषतः आंघोळ करताना किंवा पोहताना कानात पाणी गेल्यास बुरशी होऊ शकते, यामुळे याची काळजी घेणे.